संघाचा वर्ग संपवून घरी आल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली की संघाच्या वर्गामध्ये आम्हाला एकच शिकवलं, पर्यावरण हा विषय. पर्यावरण म्हटल्यावर आपलं स्वतःचं काम स्वतः आपल्यापासूनच सुरुवात करायची. पूर्वीही माझं काम चालूच होतं आणि आता एक सुधारणा केली, एक बदल केला की कोणताही कचरा जाळायचा नाही. बरेचसे लोक पालापाचोळा खूप कचरा पेटवून देतात. हे जे मुरघासाचे आपले प्रत्येक शेतकरी मुरघास बनवतो आणि ज्या बॅग म्हणजे काय म्हणायचं, उरलेल्या थोड्याशा जुन्या त्या बॅग आहे, त्या बॅगमध्ये कारण पूर्वी उकिरडा होता, उखुडा, आता तो उखुडा नाही राहिला. मग ह्या बॅगमध्ये हा सगळा पालोपाचोळा कचरा गोळा करून ठेवला. त्याचं गांडूळं आपोआप तयार होऊन किंवा खत होईल. त्यामुळं एक प्रकारे स्वच्छता होती आणि तो कचरा जाळायचा नाही, एक ठिकाणी टाकून द्यायचा. असंच 2-3 ठिकाणी ते जे मुरघासाचे जुने बॅग म्हणजे त्यांचा फार दिवस झाल्यावर उपयोग नाही होत अशा मुरघासाचे ज्या मोठे मोठे भोत, त्याचा उपयोग आपण हा कचरा साठवण्यासाठी करू शकतो आणि जास्त दिवस झाल्यानंतर त्यातून जे काही खत तयार होईल त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. ही तिकडून वर्गावरून आल्यानंतर ही लगेच कामाला ही सुरुवात केली आणि दुसरी प्लास्टिक कचरा तो वेगळा, ही अशी ठिकाणी बांधून ठेवली. कोणताही प्लास्टिक कचरा या पिशवीत टाकायचा आणि झाडांचा पालोपाचोळा, गवत वगैरे हा सगळा वेगळा. अशा 2 ठिकाणी 2 कचरा वर्गीकरण केलं. कामाची सुरुवात ही आपण आपल्यापासूनच सुरू करूया. स्वच्छ सुंदर भारत निर्माण करूया. जय श्रीराम.